नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे रिंग रोडमधील पश्चिम भागामधील पॅकेज W3 मध्ये. मित्रांनो, W3 पॅकेजचं काम तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहेत. कशा प्रकारे काम चालू आहे आपण डेली मंथली आपण अपडेट देत आहोत. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, आपण मोरेवाडी गावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणावरूनच W3चं पॅकेज हे चालू होतं. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही ड्रोनमधून संपूर्ण काम तुम्ही पाहत आहे की रोड असन, ब्रिज असन आणि ग्राउंडवरती जी आता लेवल प्रगती आहे, म्हणजे कामाची जी प्रगती आहे ते तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही आणि प्रत्यक्षात काम किती पुढे गेले आहे तर आपण हे व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण पाहणार आहेत. मित्रांनो, संपूर्ण रिंग रोडची जी लांबी आहे ही 172 किलोमीटर आहे आणि 8 लाईनचा हा एक्सप्रेसवे होणार आहे. आणि मित्रांनो, ह्या पुणे रिंग रोड एक्सप्रेसवेवर ताशी 120चं हे स्पीड लिमिट राहणार आहे. आणि मित्रांनो, 120चं स्पीड लिमिट आपण क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी पण फाईन तुम्हाला बसू शकतो, कारण ॲडव्हान्स सिस्टीमचे कॅमेरे ह्या रोडला बसवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, W3 पॅकेजला 2 इंटरचेंज हे होणार आहेत. ते पण आपण व्हिडिओच्या शेवट आपण सांगणार आहे कुठल्या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. आणि मित्रांनो, हे प्रोजेक्ट MSRDCद्वारे हे पूर्ण प्रोजेक्टचं काम पाहण्यात येत आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड झाल्यानंतर पुण्यातील ट्रॅफिक ही कमी होऊ शकते आणि जी बाहेरील वाहतूक जी शहरात येणार आहे तर ती पूर्ण रिंग रोडने बाहेरच्या बाहेर वळवण्यात येणार आहे. आणि औद्योगिक आणि जे लॉजिस्टिक जो विकास आहे हा झपाट्याने हा रिंग रोडला वाढवू शकतो. आणि मित्रांनो, सध्या पश्चिम भागातील काम खूप जोरात आणि प्रगतीपथावर चालू आहे. तुम्ही हे ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता, खूपच वेगाने असं या ठिकाणी काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जे नाले असतील, अंडरपास असतील, ब्रिज असतील, ह्याचंही काम प्रगतीपथावर आहे. आणि मित्रांनो, पुणे रिंग रोडला जे अंडरपास आहेत तर ह्याला प्रायोरिटी सर्वात जास्त आणि प्रथम देण्यात आलेले आहे. म्हणजे जे गावातील लोक असतील, ह्या लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारे अंडरपास, जे ब्रिज छोटे असतील, मायनर ब्रिज असतील, तर ह्या ब्रिजला सर्वप्रथम प्रायोरिटी देण्यात आलेली आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो, W3 हा पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी काम झपाट्याने चालू आहे. तुम्ही बघू शकता, JCP असतील, पोकलँड असतील, मोठ्या मोठ्या मशिनरी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. पिलरचंही कामं चालू झालेले आहेत. मित्रांनो, हा पॅकेज पुण्याच्या पश्चिम भागात येतो आणि हा रिंग रोड अनेक गावापासून हा रस्ता जाणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की जे हा भाग डोंगराळ असल्यामुळे तर या ठिकाणी समोर तुम्ही बघताय अंडरपासचं हे मोरेवाडी जे गाव आहे तर ह्या गावाला या ठिकाणी अंडरपास हा देण्यात येत आहे. खूप भला मोठा असा अंडरपास आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की डोंगर कटिंगचंही काम या ठिकाणी चालू आहे. सर्व्हिस रोडचंही काही ठिकाणी काम चालू झालेलं आहे. लहान ब्रिज असेल, अंडरपास असेल, छोटे जे अंडरपास आहेत, जे पिलरची कामं आहेत, तर ह्याचंही काम या ठिकाणी प्रगतीपथावर चालू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात जे
जमीन लेवलिंगचं कामसुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत. हे बघू शकता या ठिकाणी पण अंडरपासचं हे काम म्हणजे पूर्ण झालेलंच आहे. म्हणजे येथील जे मी सांगितलं की सर्वप्रथम येथील जे लोकल जे गावं आहेत ते लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारे अंडरपासचं काम हे सर्वप्रथम हे करण्यात आलेलं आहेत. तर JCP पण तुम्हाला या भागात डंपर आहे, JCP आहे, याचंही काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. डोंगर कटिंगचंही काम चालू झालेलं आहे. मोठ्या मोठ्या मशनी डोंगर कटिंगला हे लावण्यात आलेले आहेत. W3 हे पॅकेज संपूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी ब्लास्टिंग असेल, रॉक कटिंग असेल, तर या ठिकाणी याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. मित्रांनो, आता हे पॅकेज कुठल्या गावातून जाणार आहे, म्हणजे स्टार्ट पॉईंट कुठं आहे आणि एंड पॉईंट कुठं आहे, आपण हे जाणून घेऊया. मित्रांनो, मोरेवाडी गावापासून हे पॅकेज चालू होतं. ते जातडे गाव आहे, पोटेवाडी गाव आहे, बगतवाडी आहे, भवली आहे, गायकवाडवाडी आहे, कातावाडी आहे, सांगरुण गाव आहे, खडकवासला धरण आहे. मित्रांनो, खडकवासला धरणापाशी एक ब्रिज, भला मोठा ब्रिज होणार आहे आणि सांगरुण गाव ते खडकवासला धरणाच्या तिथे एक टनेलचं काम पण चालू आहे. आपण हे पण ड्रोनच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आपण हा व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. 2 पार्टवर बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे काम किती चालू आहे आणि कशा प्रकारे चालू आहे, ह्यासाठी आपण 2 व्हिडिओ बनवत आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. दुसरा पार्ट पण पहा. आपण पहिला पार्ट आपण भवली गावाच्या जवळ तिथपर्यंत बनवणार आहे आणि भवली गावापासून पुढं जे वर्दडे गाव आहे यापर्यंत आपण पुढं दुसरा पार्ट बनवणार आहे. यामध्ये पण संपूर्ण माहिती तुम्हाला, जी खडकवासला धरणावरती जे पुलाचं जे काम चालू आहे त्याची पण माहिती तुम्हाला पूर्ण ड्रोनच्या माध्यमातून दिसेल. ब्रिजचं ज्या ठिकाणी काम चालू आहे किंवा टनेलची कामं चालू आहेत हे सुद्धा आपण पार्ट 2मध्ये सगळं दाखवणार आहे. तर मित्रांनो, खडकवासला धरण झाल्यानंतर पुढं वर्दडे गाव लागतं आणि मित्रांनो, वर्दडे गाव झाल्यानंतर खरमरी गाव आहे. तर खरमरी गावापाशी W3चं हे पॅकेज संपतं आणि W4चं पॅकेज हे खरमरी गावापासून पुढे कल्याण गाव आहे. तर कल्याण गावापाशी एक खरमरी गाव ते वर्दडे गावापाशी एक टनेलचं त्या ठिकाणी एक काम जोरात चालू आहे. हे पॅकेज 4मध्ये येतं, त्याचा पण आपण व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ आपल्या तुमच्यापर्यंत पोचतील. पॅकेज W3 हा भाग पूर्णपणे डोंगराळ असल्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण खडक फोडायचं काम या ठिकाणी मोठ्या मशनी या ठिकाणी लावून डोंगराळ भाग फोडण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी ब्रिज, अंडरपास, स्ट्रक्चर किती आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. या ठिकाणी समोर बघू शकता या ठिकाणी पण अंडरपास हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता टोटल W3 पॅकेजमध्ये आपण स्ट्रक्चर किती आहेत हे पाहूया. तर मित्रांनो, यामध्ये 2 म्हणजे ब्रिज जे आहेत तर 2 मेजर ब्रिज आहेत, एक मायनर ब्रिज आहे. आणि मित्रांनो, खडकवासला जो डॅम आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं, या ठिकाणी मोठा ब्रिज हा होणार आहे. तर मित्रांनो, हा 650 मीटरचा या ठिकाणी खडकवासला धरणावर हा ब्रिज होणार आहे. ह्याची माहिती आपण पूर्ण पार्ट 2मध्ये संपूर्ण आपण माहिती त्याची देणार आहोत मित्रांनो. आणि 4 VUP आहेत, एक LUP आहे, 2 PUP आहेत म्हणजे पब्लिक अंडरपास आहे त्यामध्ये. आणि LUP म्हणजे
लाईट वेलसे अंडरपास आहेत मित्रांनो. आणि यामध्ये जे फ्लायओव्हर आहेत तर याबद्दल पण आपण माहिती घेऊया. 4 POP आहेत, 45 बॉक्स कलोड आहेत. आता खूप असं 45 म्हणजे खूप बॉक्स कलोड दिले आहेत, कारण या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे इथं पाण्याचा प्रवाह आणि छोट्या नाल्यांसाठी हे 45 बॉक्स कलोड हे देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं की 2 इंटरचेंज हे होणार आहेत आणि यामध्ये 2 टनेलची कामं पण या ठिकाणी चालू झालेले आहेत. आणि मित्रांनो, W3 पॅकेजमध्ये टोटल 3 टनेल आहेत. बघू शकता या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण असेल किंवा साईडचा सर्व्हिस रोड आहे, वॉल आहे, याचंही काम प्रगतीपथावर हे चालू झालेले आहेत. पर्यंत ह्या पुणे रिंग रोडचं काम हे पूर्ण होऊ शकतं. कारण जे पश्चिम भागामधील जे तुम्ही काम पाहताय तर या ठिकाणी कामाची जी प्रगती आहे ती खूप वेगाने असं या ठिकाणी चालू झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले जे डेली व्हिडिओ आहेत तर हे तुमच्यापर्यंत पोचतील. तुम्ही पाहता या ठिकाणी मोठमोठ्या मसनी आणि जे रोड लेवलचं जे काम चालू आहे, अंडरपास आहे, ब्रिज आहे, तर याचंही काम फार वेगाने असं चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण सेकंड पार्ट हा दुसरा व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहे. त्यामध्ये आपण खडकवासला धरण याबद्दल संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.